181 बांगलादेशींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलाय। नाशिकच्या कळवणमध्ये धक्कादायक बाब आता उघडकीस आलाय। कळवण तालुक्यातील भादवन गावातील रहिवासी असल्याचं भासवलंय। बांगलादेशी बोगस लाभार्थी पश्चिम बंगालच्या सीमेलगतच्या गावातील रहिवासी आहेत। महाविकास आघाडी सरकार असताना ही बाब उघडकीस येऊन सुद्धा यावरती कारवाई झाली नाही। ई-केवायसी न झाल्याने तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी फक्त लाभ मात्र थांबवलाय। किरीट सोमय्यांची कृषी विभागाकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, खरं तर बांगलादेशींचा मुद्दा वारंवार येतोय, या संदर्भात कारवाई सुद्धा करण्यासंदर्भात माहिती मिळते। मात्र आता काही या बांगलादेशी लोकांनी खरं तर पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं खळबळजनक प्रकार आता उघडकीस आलाय आणि कारवाई झाल्याने विशेष म्हणजे काय अधिकची माहिती? कारण खरं तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीच्या संदर्भातला मुद्दा चांगलाच तापलेला आहे। याबाबत माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार ज्या ज्या ठिकाणी अशी घुसखोरी झालेली आहेत, ज्यांना जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे किंवा आधार कार्ड त्यांचं आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी करताय। आणि अशी सर्व परिस्थिती असतानाच मागील काळामध्ये जे 181 बांगलादेशी नागरिक आहेत ज्यांनी थेट पंतप्रधान किसान सन्मान योजना जी आहे त्याचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं 2020च्या दरम्यान ही संपूर्ण बाब ई-केवायसी करत असताना उघडकीस आलेली होती। ई-केवायसी न केल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांचा लाभ थांबवण्यात आला। मात्र त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही, गुन्हा दाखल करण्यात आला नाही। एकूणच महसूल अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आपलं सोपस्कार पार पाडत फक्त त्यांचा लाभ थांबवण्याचं काम केलं, कुठलीही अशी ठोस कारवाई केली नाही। आणि आत्ताच्या काळामध्ये रोहिंग्यांचा आणि बांगलादेशींचा मुद्दा तापलेला असताना किरीट सोमय्या यांनी हाच मुद्दा धरून याच्यावर गुन्हे दाखल करावे अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये 181 या बांगलादेशी नागरिकांना प्रथमतः त्यांचा अप्लाय कुठं करण्यात आलं, त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठीची जी कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती पूर्तता कुठून करण्यात आली याबाबतचा सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग म्हणा किंवा महसूल विभाग म्हणा काय नेमकी कारवाई करतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। महाविकास आघाडी सरकार असताना हा संपूर्ण प्रकार समोर आला, उघडकीस आला, मात्र त्यावरती कुठली कारवाई आतापर्यंत झाली नाही। 181 बांगलादेशींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। नाशिकच्या कळवणमध्ये ही धक्कादायक बाब उघडकीस आली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या कळवण भादवण गावात त्यात 181 बांगलादेशी लोकांचा नावाचा समावेश आहे। आणि त्याचा गेल्या 8-10 दिवस मी स्वतः चौकशी पाठपुरावा करत होतो, तर काही हप्ते सुरुवातीचे गेले त्यांच्या खात्यात, पण त्यांची नावं अजून रद्द करण्यात आली नाही आहे। याचीही चौकशी करण्याचं मला आयजी साहेबांनी आश्वासन दिलं आहे।